अनंत आकाश, अपरिमित ब्रह्मांड आणि त्या अथांग शांततेत एक दिव्य नाद अखंड घुमत राहतो. नारायण, नारायण. हा केवळ उच्चार नाही, ही आहेत भक्तीची स्पंदनं. ही आहे त्या चैतन्याची अनुभूती, जी त्रैलोक्यात अखंड प्रवाहित होते. हा नाद आहे देवर्षी नारद यांचा. भागवत पुराणामध्ये भगवान श्री विष्णू यांच्या 24 प्रमुख अवतारांपैकी एक म्हणून मान्यता प्राप्त आहे. परंतु नारद हे केवळ एक ऋषी नाही, ते आहेत देवर्षी. दैवी ज्ञान, सूक्ष्म दृष्टी आणि अखंड साधना यांचा अद्वितीय संगम. वेदांच्या अगाध तत्वज्ञानात प्रगल्भ पारंगतता प्राप्त केलेले, मानवी अंतःकरणाचा सूक्ष्म वेध घेणारे आणि भक्तीच्या तत्वज्ञानाला सुसूत्र रूप देणारे अग्रगण्य महर्षी. नारद भक्तिसूत्रमध्ये त्यांनी भक्तीची जी व्याख्या केली ती केवळ शब्द नसून ती एक अनुभूती आहे. भगवंतावरील अढळ, अखंड आणि सर्वश्रेष्ठ प्रेम, जे इतर सर्व आसक्तींहून अधिक आहे, हीच खरी भक्ती. आणि या भक्तीचा संदेश त्रैलोक्यात अखंडपणे प्रसारित करणारे देवर्षी नारद. सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा निर्मितीची प्रक्रिया आकार घेत होती, तेव्हा सर्जनकर्ते श्री ब्रह्मदेव यांच्या चित्तातून एक तेजस्वी, दिव्य चेतना प्रकट झाली. तेच होते देवर्षी नारद. ना केवळ एक ऋषी, ना केवळ एक दूत, तर ज्ञान, भक्ती आणि संवाद यांचा अद्वितीय संगम. वेदांच्या अथांग सागरात निपुण, ऋग्वेदमधील सूक्तांचे द्रष्टे आणि वैष्णव परंपरेत भगवान श्री विष्णू यांचे अखंड कीर्तन करणारे परमभक्त. हातात वीणा, जिच्या प्रत्येक सुरात भक्तीची माधुर्य आणि ओठांवर एकच मंत्र, नारायण, नारायण. परंतु नारद हे केवळ भक्त नव्हते. ते मानवी अंतःकरणाचा सूक्ष्म वेध घेणारे, भक्तीच्या मानसशास्त्राचे ज्ञाता आहेत. भक्ती ही केवळ भावना नसून ती एक सुसंगत, तात्विक आणि आध्यात्मिक साधना आहे. ही जाणीव जगाला करून देणारे ते अग्रगण्य महर्षी. मागील जन्मात ते एक गंधर्व होते, परंतु नियतीच्या एका वळणावर त्यांना शाप प्राप्त झाला आणि त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला, एका साध्या दासीच्या पोटी. साधं जीवन, मर्यादित साधनं, परंतु अंतःकरणात भक्तीची गूढ ओढ. चातुर्मासाच्या काळात काही महान संत त्यांच्या घरी आले. त्या बालकाने निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा केली. त्या सेवेमुळे प्रसन्न होऊन त्या संतांनी त्याला दिलं प्रसाद आणि भगवंताचं नाम. त्या एका नामाने त्याच्या चेतनेत दिव्य परिवर्तन घडवून आणलं. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस त्याच्या जीवनातील शेवटचं बंधनही संपलं. आईचं निधन झालं. तो निघाला सत्याच्या शोधात. जंगलात एका वृक्षाखाली तो गहन ध्यानात लीन झाला. त्याच्या प्रत्येक श्वासात एकच नाद दुमदुमत होता, नारायण. आणि मग स्वतः भगवान श्री विष्णू त्याच्या समोर प्रकट झाले. क्षणिक दर्शन, परंतु अनंत परिणाम. भगवान म्हणाले, या जन्मात तू मला पूर्णतः जाणू शकणार नाहीस, परंतु तुझी अखंड भक्ती तुला तुझ्या दिव्य स्वरूपापर्यंत घेऊन जाईल. त्या अनुभवाने त्याच्या जीवनाचा संपूर्ण अर्थ बदलला. त्याने आयुष्य अर्पण केलं, केवळ भक्तीसाठी.
आणि मृत्यूनंतर तो पुन्हा प्रकट झाला देवर्षी नारद म्हणून. एक असा दिव्य प्रवासी जो काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे. नारदांनी केवळ भक्तीचा प्रसार केला नाही, तर तिचं सुसूत्र तत्वज्ञानही मांडलं. नारद हे केवळ संदेशवाहक नव्हते, ते परिवर्तनाचे प्रेरक होते. त्यांनी प्रल्हाद, ध्रुव आणि वाल्मिकी यांसारख्या महान व्यक्तींना भक्तीचा मार्ग दाखवला. अनेक धर्मग्रंथांवर त्यांच्या विचारांचा खोल प्रभाव आहे, असं मानलं जातं. नारदांशिवाय भक्ती परंपरा अपूर्ण राहिली असती. वैशाख महिन्याचा कृष्ण पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी येणाऱ्या नारद जयंतीच्या या पावन दिवशी उपवास, पूजा, दान आणि नामस्मरण केलं जातं. परंतु या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे देवर्षी नारदांची शिकवण आचरणात आणणं. देवर्षी नारद आपल्याला शिकवतात, भक्ती ही कृती नसून ती एक अवस्था आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. जर आपल्या आयुष्यातील एक क्षण जरी नारायण या नामात व्यतीत झाला, तर तो क्षण आपल्याला अनंताशी जोडतो. या पावन दिवशी आपणही त्या दिव्य नादाशी एकरूप होऊया. देवर्षी नारदांना कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण.